नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर। आज अखेर गेल्या 6 ते 8 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। 29 महापालिकांमधल्या मतदारांच्या बोटांवर शाई लागली आणि अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या राज्यातल्या 29 महापालिकांसाठीचं मतदान पार पडलं। कोणत्या महापालिकेमध्ये किती टक्के मतदान झालंय हे मी सांगतेच, पण त्याआधी जरा आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीही सांगते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 29 महापालिकांसाठी निवडणूक पार पडली, त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता होती आणि तसंच झालं। कुठे ईव्हीएमच्या तक्रारी तर कुठे मतदार याद्यांमध्ये नावच गायब असल्याच्या तक्रारी, हे इतर निवडणुकांमुळे प्रमाणेच यावेळीही दिसलं। पण यावेळी एक नवा आरोप विरोधकांनी केला, तो म्हणजे मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवर दाव। यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, पण निवडणूक आयुक्तांनी यावर स्पष्टीकरणही दिलं। यावरही आपण आजच्या भागामध्ये विश्लेषण करणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या मतदानानं। तर तुम्ही आत्ताच पाहिलत की आज मुंबईतील मतदान केंद्रांवरती तारे जमीन पर अवतरले होते। अक्षय कुमार, सलमान खान, गीतकार गुलजार, सचिन तेंडुलकर यांच्यापासून रणबीर कपूर, श्रद्धा कपूरसह मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक बड्या कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला। सेलिब्रिटीज नाही तर राजकीय नेते मंडळी सुद्धा सहकुटुंब मतदान करताना दिसली। नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह स्थानिक बड्या नेत्यांनी मतदान केलं। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केलं। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मतदानाचा हक्क बजावला। तरीही आज जास्त चर्चा झाली राज्यभरात झालेल्या राड्याची, ईव्हीएम बिघाडाची आणि सगळ्यात मोठा आरोप बोटांवर लावल्या जाणाऱ्या शाईची। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये अवघ्या काही तासातच लोकनियुक्त प्रतिनिधी असणार आहेत। कारण निकाल उद्याच आहे, त्यामुळे जितकी सुरस प्रचारात होती त्यापेक्षा जास्त उत्सुकता उद्याच्या निकालाची असेल। त्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, राज्यातील 29 महापालिकांमध्ये कोणता पक्ष सर्वात मोठा ठरेल असं वाटतंय? भाजप, शिवसेना यांची महायुती, ठाकरेंचे पक्ष, काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस? तर राज्यातील 29 महापालिकांमध्ये कोणता पक्ष सर्वात मोठा ठरेल असं वाटतंय? भाजप आणि शिवसेना, ठाकरेंचे पक्ष, काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस? तुमचं मत नोंदवू शकता, प्रश्न लाईव्ह आहे। तर आपण झिरो आवर प्रश्न चर्चा हे सगळं करणार आहोत, पण दरम्यान एक अत्यंत मोठी बातमी आली आहे। वसई विरारमध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये शेठ विद्या मंदिर मतदान केंद्रावरती भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय आणि बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना मतदान केंद्रावरती सोडल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं कळतंय। गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे पालघरचे खासदार हेमंत सावरा, नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। उसके बाद इस तरह से हमारे कार्यकर्ता को मारा जा रहा है। कार्यकर्ता आए अभी इसको मारा नहीं।
आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. प्रभाकर, एकंदरीतच जोरदार राडा इथे झाल्याची दृश्य आम्ही बघतोय, नक्की घडलं काय? नक्की पूर्वी हा जो गोंधळ आहे हा 5:30 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. नालासोपारा पूर्वेकडेच आचोले येथील पंचम स्कूल आहे, त्या बाहेर एक ओमनी ही कारमध्ये 3 ईव्हीएम मशीन सापडल्या होत्या आणि त्यानंतर पूर्णपणे गोंधळ झालेला. तर ईव्हीएम मशीनच्या बाहेर जे स्टिकर वगैरे निवडणूक अधिकाऱ्याचं काही नव्हतं आणि त्यामुळे हा साशंकता तिकडे व्यक्त केली की ही ईव्हीएम मशीन अदलाबदली ते करत नाही आणि त्यावर क्षितिज ठाकूर यांनी आक्षेप घेत तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता. आणि त्यानंतर जे आरओ आहे संबंधित विभागाचे त्यांना भेटण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर त्यांनी सांगितलं की मी सेठ विद्या मंदिरमध्ये आहे, तुम्ही इथे येऊ शकता. मात्र 5:30च्या नंतर सेठ विद्या मंदिरमध्ये क्षितिज ठाकूर गेल्यामुळे तिथे इथे भाजपचे कार्यकर्ते होते, प्रभाग क्रमांक 22 मधले जे उमेदवार होते भाजपचे, त्यांनी आक्षेप घेतला कारण की एकदा गेट बंद झाल्यानंतर यांना कसा आतमध्ये सोडला. हा संपूर्ण गोंधळ जो आहे हा वाढत गेला आणि अखेर पोलिसांना जो आहे हा लाठीचार्ज करत जो जमाव होता हा पळवण्यात आलेला आहे. यानंतर आता खासदार पालघरचे खासदार आहेत हेमंत सवराजी आणि त्यानंतर नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट सेठ विद्या मंदिरमध्ये घेतली आणि त्यांनी जाब विचारला की हे लाठीचार्ज असा का करावा लागला तुम्हाला आणि क्षितिज ठाकूर आहेत हे आतमध्ये का गेले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, हे अशी आता मागणी सुरू आहे. आता यावर नेमकं निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतो हे पाहणं उत्सुकाचं आहे. प्रभाकर, सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का? आत्ताची स्थिती काय आहे? सध्या आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. हेमंत सवरा आणि राजन नाईक हे आता आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन निघालेले आहेत. सध्या सेठ विद्या मंदिर शाळेमध्ये आता शांतता आहे, मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्था चिघळू नये यासाठी डीसीपी पौर्णिमा संगीत चौगुले या स्वतः उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण जो हा या ठिकाणी पोलीस लावून पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. प्रभाकर, एकंदरीत दिवसाभराच्या मतदानामध्ये असा कुठला प्रकार आणखीन घडलेला होता का नाही हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असेल, परंतु तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा झिरो अवरकडे वळूयात. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, तो लाईव्ह आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच सगळ्यात मोठा पक्ष कुठला ठरेल असा प्रश्न आहे, त्यामुळे तुमचं मत आम्ही जाणून घेणार आहोत. पण सोशल मीडियावरचा हा सर्वे आहे. दरवेळी मतदानानंतर काही सर्वेक्षण कंपन्या एक्झिट पोल घेत असतात आणि त्यातनं निकाल काय लागणार याचा अंदाज बांधला जातो. यावेळी मुंबई आणि पुण्यातल्या काही एक्झिट पोलचे निष्कर्ष समोर आलेत, ते आपण मीडिया सेंटरला आता पाहूयात. तर आतापर्यंत आलेले जे एक्झिट पोल आहेत त्याच्यामध्ये पोल ऑफ पोल्स हा ॲक्सिस माय इंडियाचा पोल आहे. एक्झिट पोल याच्यामध्ये महायुतीला 131 ते 151 जागा मिळतील. मुंबईमध्ये ठाकरेंना 58 ते 68, काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीला 12 ते 16 आणि इतरांना 6 ते 12 इतक्या जागा मिळतील असं सांगितलं जाते. म्हणजेच मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांची महायुती आपला झेंडा गाडणार असं दिसतंय या पोलच्या एकंदरीत म्हणण्याप्रमाणे. त्यानंतर पोल ऑफ पोल्स मुंबई DV रिसर्चच्या मते 107 ते 122 महायुतीला, ठाकरेंना 68 ते 83, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 11 ते 25 आणि इतर जे अपक्ष आहेत त्यांना 8 ते 15 जागा मिळतील. पोल ऑफ पोल्स पुणे प्राब, पुण्याच्या बद्दल असं भाकीत केलेलं आहे या एक्झिट पोलने की भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे, शिवसेनेला 6, राष्ट्रवादीला 43 आणि अपक्षांना 0 जागा. पोल ऑफ पोल्स पुणे प्राबमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांना 8, या पक्षाला 8, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 7, मनसेला 0 आणि काँग्रेसला 8 जागा मिळतील असा एकंदरीत कल सांगण्यात आलेला आहे. अर्थात हे पोल झाले, पण खरा निकाल अवघ्या काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत 29 महापालिकांचे निकाल स्पष्ट होणार आहेत आणि त्याच महानिकालाचं आम्ही ब्रेक फ्री कव्हरेज करणार आहोत. पण आज मात्र सगळा फोकस हा बोटावरच्या शाईवर होता. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी शाई मोठा कौतुकाचा भाग असतो, तुम्हालाही आठवत असेल. त्याची वेगळीच क्रेज ही जेनझीमध्ये आजही सोशल मीडियावरती दिसली. वेगवेगळे हॅशटॅग्स ट्रेंड झाले, मतदानाचे सेल्फीज सोशल मीडियामध्ये दिसू लागले. बोटावरच्या शाईनेस आज राजकीय रंगतही वाढवली.
तुम्हाला लक्षात असेल की कालच विरोधकांनी पाडू मशीनवरनं सरकारवरती टीका केली होती आणि त्याच विरोधकांनी आज बोटावरची शाई पुसली जाते हे सांगितलं आणि त्यामुळे दुबार मतदानाचा धोका आहे असा आरोपही केला. सुरुवात झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. आज सकाळी राज ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुसल्या जाणाऱ्या बोटांच्या शाईवरनं थेट निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच काही प्रश्न विचारले. नंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाई पुसली जात असल्याचा आरोप केला. निवडणूक आयुक्त नेमका पगार कसला घेतात असा सवालही त्यांनी विचारला. आम्ही आजपर्यंत शाई लावली ना, तू काय लावलं? मग तुझं बोट बघणार आहेस का निवडणूक आयोग? शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा, हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क करावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवू. सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे. शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते. मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे. तर ठाकरेंनी शाईवरनं हल्लाबोल केला आणि त्यावर पहिला पलटवार केला तो मुख्यमंत्र्यांनीच. बोटावरची शाई पुसली जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी खिल्ली उडवली. अशा प्रकारे यंत्रणांवरती संशय उपस्थित करणं अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली. मतदानानंतर पत्रकारांनी ठाकरे बंधूंच्या आरोपांवरती प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बोटावरची शाई पुसण्याचा अभिनय करत टोला मारला. देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए. और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए. लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है. आता तुम्हाला असं वाटेल की या मार्कर शाईचं प्रकरण आजच सुरू झालंय, पण तसं नाहीये. निवडणुकांमध्ये मार्करचा वापर पहिल्यांदा होत नाहीये. 2011 पासूनच देशात अशाच प्रकारचे मार्कर्स अनेक निवडणुकांमध्ये वापरले जातात. खरं तर तुम्ही मतदान केलं आहे याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई. त्यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करते हे सुनिश्चित केलं जातं. जी शाई वापरली जाते ती इनडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमधल्या निवडणुकांमध्ये मतदानानंतर शाईने खून करणं बंधनकारक आहे. आता ही शाई मतदानानंतर काही सेकंदांमध्ये पुसली तर काय होईल? विरोधक म्हणतात तसं शाई पुसल्यानंतर तो मतदार दुसऱ्यांदा मतदान करू शकतो ही शक्यता आहे. पण ते खरंच इतकं सोपं आहे का? हे दुबार मतदान इतकं सोपं आहे का? आता यावरती मी माझाच अनुभव सांगते. आज सकाळी मतदान केंद्रावरती मतदानाच्या खोलीत गेल्यानंतर तिथल्या पहिल्या अधिकाऱ्यानं आधी एका यादीमध्ये माझं नाव शोधलं, फोटो आयडी तपासली, त्यापुढे पेनाने टिक केलं. पुढे दुसऱ्या बाकावरती फोटो आयडी पुन्हा तपासली गेली. माझा जो नंबर होता त्या नंबरावरती पेनाने टिक केली आणि तो नंबर आता वोट करतोय या दृष्टीने त्याच्यावरती काट मारण्यात आली. मग त्यानंतर तिसऱ्या अधिकाऱ्यांनी माझ्या बोटावरती ही शाई लावली. मग पुढे मी ईव्हीएम जवळ गेले, मतदान केलं आणि निघाले. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की शाई पुसट झाली हे खरं आहे, पण जरी मी ही शाई पुसली तरी मला दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी इतक्या सगळ्या पातळ्यांवरती तपासणी केल्यानंतरच ते मतदान करता येणं शक्य आहे, जे सहज सोपं नाहीये. अर्थात जर मतदान केंद्रच मॅनेज केलं असेल तर तिथे मात्र काहीही होऊ शकतं. असो, शाईवरून सुरू झालेली शाई फेक दिवसभर सुरू होती. विरोधक सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष करत राहिले तर सत्ताधारी प्रत्युत्तर देत राहिले आणि अखेर संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाला दुपारी मीडियासमोर यावं लागलं. शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त दीपक वाघमारे म्हणाले. शाई 10 ते 12 सेकंद वाळायला घेते असंही त्यांनी सांगितलं.
महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहे आणि ही शाई आम्ही जी वापरलेली आहे ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे आणि या मार्कर पेनमध्ये इंडेलिबल इंकचाच वापर केलेला आहे आणि हा जो इंडेलिबल इंक आहे, भारत निवडणूक आयोगाने जो इंडेलिबल इंक वापरला आहे तोच इंडेलिबल इंक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे. आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. आणि आजच्या मतदानाच्या अनुषंगाने आणि त्यानंतर शाई फेक जी झालेली आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत हे दोघंही जण आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदन करणार. आज 29 महापालिकांचं एकत्रित मतदान अखेर पार पडलेलं आहे, जे बहुप्रतीक्षित होतं. पण सचिनजी, आज तुम्ही स्वतःच व्हिडिओ पोस्ट केलात शाई पुसण्याचा, तर याबद्दल मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला अपेक्षित काय होतं? एक जागरूकता निर्माण करणं का लगेच काहीतरी ॲक्शन घेणं अपेक्षित होतं? नाही, जागरूकता निर्माण करणं हे गरजेचंच असतं. पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही लक्षात घ्या, लोकशाही प्रक्रिया ही दरवेळेला आपण अधिकाधिक सुधारली पाहिजे आणि निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याचा मूलभूत आधार आहे. लोकशाहीचा मूलभूत आधार कुठला असेल तर निवडणुकीचा आधार आहे. 1952ला पहिली जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा 17% महिलांचं मतदान होतं. आज आता ते बऱ्याच अंशानं पुढे गेलं. अनेक त्यावेळेला देखील ज्या प्रक्रिया वापरल्या आता आपण बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेलो आहोत आणि प्रत्येक सरकारच्या माध्यमातून असेल की प्रत्येक वेळेला त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. आणि असाही निश्चितपणे आपण म्हणजे गैरसमज बाळगू नये की या निवडणूक प्रक्रियेला धोका देण्याचं काम कोणी करत नाही. अनेक जण करतात, म्हणून तर दुबार मतदाराच्या वरती आपण त्या ठिकाणी आरडाओरड करतो आहोत किंवा जी मतदार यादीबद्दल जो घोळ आहे त्यासाठी करत आहोत. आणि त्यामुळे जर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर चित्र निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे राजकीय कार्यकर्त्यांचं म्हणून. आणि त्याच अनुषंगानं ह्या पद्धतीनं मी आज स्वतः त्याचं एक प्रात्यक्षिक करून निवडणूक आयोगाला प्रथम पाठवलं आणि त्यानंतर अनेक चॅनलने देखील त्याचं फॅक्ट चेक केलेलं आहे. आणि असं आहे की इंडेलिबल इंक असली तरी त्याची काय त्या ठिकाणी खात्री करून घेतलेली आहे की नाही, टेस्टिंग करणं, ते योग्य प्रमाणात त्याचा अयोग्य वापर कुठे होऊ शकतो ह्या गृहीतकाला धरून अशा पद्धतीची काळजी घेणं हे निवडणूक अधिकाऱ्यांचं काम आहे. आणि त्यामुळे आमचं आक्षेप निवडणूक आयोगाला, मला म्हणजे आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री त्याला डिफेंड करू लागले. म्हणजे गरज नव्हती त्याने निवडणूक आयोगावरती सोडलं पाहिजे होतं की काही अधिकाऱ्यांचे झाले असेल तुम्ही आयोगामध्ये तक्रार केली आहे या संदर्भात? मी पहिली गोष्ट जी केल्यानंतर म्हणजे मी आता मुद्दामून त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगेन, कारण मी त्या अधिकाऱ्यांना माझा तो व्हिडिओ देखील पाठवला आणि अशा तऱ्हेच्या तक्रारी देखील पाठवल्या. त्यांनी मला उत्तर काय दिलं तर ते म्हणाले की आता आम्ही तिथे निर्देश देतो की आम्ही जरा ती जी शाई आहे ती अधिक जोरात लावावी. बोललो ठीक आहे, तुमचा आता त्याच्यावरती तुम्ही काय आक्षेप घेता तो भाग वेगळा किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती ऍक्शन घेता. प्रश्न असा आहे की जर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे तर ती टाळता आली पाहिजे, हाच त्याच्यावरचा अँगल आहे. त्यामुळे आम्ही काय भाजपला धरून निवडणूक आयोगाने केलं असं मी माझ्या ट्विटमध्ये देखील नाहीये. मी तर तुम्ही जर पाहिलं असाल तर निवडणूक आयोगाच्या वरती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती मी सांगितलं की याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आणि पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक चांगली सक्षम ती यंत्रणा व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर, नक्कीच. प्रवीणजी, म्हणजे एकंदरीत जर आपण सचिनजींचं बोलणं ऐकलं तर त्यांना या मार्कर वापरण्याबद्दल आक्षेप आहे असं नाही, त्या संदर्भामध्ये शाई पुसली जाते याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो आक्षेप भाजपवर नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी याची खिल्ली का उडवली याबद्दल मात्र त्यांचा आक्षेप आहे. मला वाटतं सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट अर्धवट ऐकलं किंवा अर्धवट सांगतायत. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की समजा शाईच्या बाबतीत काही वाटतंय तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करा, त्याची तपासणी करा. प्लॅटफॉर्म लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत ना, आपणच त्या ठिकाणी जज सारखं जजमेंट देऊन मोकळं व्हायचं म्हणजे त्या यंत्रणेवर अविश्वास आहे आणि आपण कायद्याला मानत नाहीत असा याचा अर्थ होतो. नाही, पण प्रवीणजी, फक्त अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी असे व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा नाही. आज सर्वसामान्यांनी पण असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. नाही, सर्वसामान्यांनी काय केलं हे आता मतदानामध्ये कळेल. आता व्हिडिओ 5-25 टाकले म्हणजे ते सर्वसामान्यांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाहीये. कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीत लोकांचं मत असतं तेच खऱ्या अर्थानं आपण मत ग्राह्य पकडतो. बरोबर आहे, पण ती जी शाई लागते ती पक्की असणं गरजेचं आहे का नाही? 100% पक्की आहे ना. कच्ची आहे कोणी सांगितलं, कोणी ठरवलं?
ते बाबा लॅबमध्ये पाठवले, तपासलं. कशाच्या आधारे तुम्ही पण समर्थन करताय की ते कच्ची आहे की पक्की आहे, व्हिडिओ टाकले म्हणजे हे चुकीचं आहे. मला वाटतं असं आपण नाही निर्णयाप्रत नाही नाही आल्यासारखं नाही बोलणं त्याचं नाही प्रवीणजी, मला मग वाटतं स्वतःचा अनुभव सांगते. चुकीचे आहे. हा, स्वतःचा अनुभव सांगा ना सांगते तुम्ही. की शाई जेव्हा लावली जाते नेहमी, तेव्हा ती शाई निघत नाही, पण मार्करची शाई पुसट होतीये, हे मात्र नक्की आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता माझ्या हातात आहे, मी 4 वेळा त्या ठिकाणी तोंड धुतलं, हात धुतले. अजिबात तुमच्याकडे हे बघा शाई आहे माझ्याकडे, साबणाने हात धुतले. त्याच्यामुळं तुमचं झालं म्हणजे ते सगळं सगळं मत आहे असं काही नाहीये ना. मार्करची पण शाई आहे ना, ती जर ती नाही प्रवीणजी, मुद्दा तसा नाही आहे. प्रवीणजी, मुद्दा हा आहे की माझी आहे ना शाई, 5 वेळा हात धुतले. हो, पण माझ्या त्या मताला किंमत नाही का? तुमची शाई पुसली गेली, माझी राहिली, त्याचं काय? पण सगळ्यांची शाई राहिली पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे. सचिनजी काहीतरी बोलतायत. सचिनजी, सगळे पूर्वी म्हणजे असं आहे किंवा मी नाही. पूर्वी असं आहे की पहिल्या सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी नेल पॉलिश रिमूव्हर, त्याला ऍसिटोन म्हणतात, ते वापरल्यानंतर ती शाई जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता हे जर म्हणतात की लॅबमध्ये पाठवलं, तर स्वतः मुख्यमंत्रीजी टेस्ट करायला गेले होते का? त्याच्यावरती चौकशी झाली का? आज महानगरपालिकेच्या माध्यमातून हे म्हणजे त्या तुम्ही मार्करवर मुंबई महानगरपालिका लिहिलं होतं, तर ती राज्य निवडणूक आयोगाने केलंय का मुंबई महानगरपालिकेनं ती त्याचं परचेस केलंय? मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेली पालिका आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला काय म्हणणं नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रक्रिया आदर्शवत होण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे निवडणूक आयोग काहीतरी होली काव आहे असं म्हणणं आणि निवडणूक आयोगावरती त्या ठिकाणी आम्ही आरोप करणारे का आरोप करू नये? अरुण जेटली जे त्यांचे नेते जे होते त्यांनी म्हटलेलं आहे की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावरती कुठल्याही प्रकारची तुम्ही टीका करू शकता. बरोबर आहे. पण सचिनजी, त्याचबरोबर मला हे पण तुम्हाला नमूद करून सांगायचं आहे की माझा स्वतःचा अनुभव असा होता की शाई पुसली गेली तरी सुद्धा त्या व्यक्तीला दुपार मतदान करणं ही काही सोपी गोष्ट नाही. ते सहजासहजी होण्याची शक्यता यातून आहे, असं साध्य नाही होते, सिद्ध नाही होते यातनं. असं आमचं म्हणणं एवढंच आहे. पूर्वीची पहिली गोष्ट अशी की चोरी कुठे होत असेल तर त्या ठिकाणी त्या चोराला ती चोरी करता येऊ नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे निवडणूक आयोगाने केलं पाहिजेत की बाबा इथे मतदानाचं दुबार मतदान करतात म्हणून तर एवढी एक्सरसाइज झाली. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही जर त्या आरडाओरडा केला नसता तर मतदार यादीमधल्या चुका ज्या निवडणूक आयोगानं मान्य देखील केल्या नसत्या. मग त्यावेळेला म्हटलं असं पाहिजे होतं का की निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी म्हणजे सगळं चांगलं आहे, आम्ही आक्षेप घेतो ते चुकीचं आहे म्हणून? असं दरेकर साहेबांना म्हणायचंय का? प्रत्येक ही जी प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तिथपासून अनेक त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या. अनेक वेळा मतदार यादीच्या संदर्भामध्ये तारखा दिल्या होत्या त्या देखील पाळल्या गेलेल्या नाही, ती वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कालपर्यंत देखील यांच्या चुका होत होत्या. आपण प्रवीणजींचं उत्तर घेऊया याच्यावर. प्रवीणजी, नाही, मला वाटतं हे बघा, निवडणूक आयोगावर टीका करायला काहीच हरकत नाही, परंतु आपल्याला लोकशाहीने संविधानाला प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया दिली. मला वाटतं म्हणजे ते खरं मी बोलतो ते पूर्व दिशा असं काही मानायचं कारण नाही. आणि त्या अथॉरिटीने जर ठरवलं, आता मुख्यमंत्र्यांनी शाही तपासावी, मुख्यमंत्र्यांचं काम आहे का शाही तपासायचं? त्याच्यामुळे आपण काय बोलत आहोत? आयोगाने करायला पाहिजे, आयोगाचं काम आहे ना. आणि आयोगाने या ठिकाणी या केस हे लावत असताना 100% तपासली असणार. पण हे असेल तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार करा, न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी आहेत. परंतु पूर्वग्रह दूषित, आता आपला पराभव दिसतोय. मग पराभवाचं मागच्या वेळेला खापर फोडलं ईव्हीएम वर, मग तेच आता कॅसेट कशाला रिपीट करायची? आता नवीन काहीतरी शोधूया. मग आता शाहीच्या वर त्या ठिकाणी आलं. मला वाटतं असं रडीचा डाव राजकारणामध्ये खेळणं योग्य असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. आपण फ्रेंडली स्पोर्टली त्या ठिकाणी निवडणुका लढतो, जिंकतो, हारतो, म्हणून आपल्या हरण्याचं किंवा अपयशाचं खापर कधी ईव्हीएम वर, कधी शाहीवर. आणि यश अपयश काय आहे ते उद्याच खरं तर प्रवीणजी स्पष्ट होणार आहे. पण आज जे कल आलेले आहेत त्याप्रमाणे महायुतीच्या दिशेने मुंबईमध्ये तरी एकंदरीत सगळा कौल दिसतोय. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का प्रवीणजी? हो, 100% सहमत आहे. आणि सचिनजी, तुम्ही या कलाशी सहमत आहात का? मला असं वाटतं की सचिनजी, कल किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो, ते एक्झिट पोल हे जनतेचा शेवटी अखेरचा एक पोल असतो, तोच महत्वाचा असतो. तुम्हाला असं वाटतं की उद्या येणारच आहे, थोडा थांबायला काय हरकत नाही. जरूर. धन्यवाद, आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि त्याचबरोबर या मुद्द्यावरती चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
आज दिवसभर झालेल्या शाई फेकीवरती आपण भरपूर चर्चा केली, त्यावर आयोगाचं स्पष्टीकरणही पाहिलं. खरं तर आयुक्तांनी आणखीन एक महत्त्वाचा इशारा दिला होता, तोही आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी प्राप संस्थेचा एक्झिट पोल आपण पाहूयात. प्रापच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये युतीची सत्ता येणार. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेला 137 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 52 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तसंच काँग्रेस आणि वंचितला मुंबईमध्ये 22 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे आजच्या सगळ्याच पोल्समध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असं दिसतंय. आता खरा निकाल काय लागेल हे उद्या स्पष्ट होईल. पण पुन्हा आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. आज शाईवरनं जेव्हा आरोप सुरू झाले तेव्हा निवडणूक आयुक्तांनी आधी उत्तरं दिली, नंतर मात्र मोठा इशारा दिला. तो इशारा आधी पाहूयात. या संदर्भात आता आम्ही पण चौकशी करू, पण आमचा हाच दावा आहे की ही शाई जी आहे ती शाई 2011 पासून जी आम्ही शाई वापरतोय ती शाई आहे, त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरलं जात आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले तर व्हिडिओची तुम्ही तपासणी करणार का? दुसरं, जर हे व्हिडिओ कुठे निघाले तर त्याच्यावर काय करणार? हां, आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू. आज या शाईचा डाग निवडणुकीला लागण्याचा प्रयत्न झालाच, पण त्याचबरोबर 29 महापालिकांच्या या महानिवडणुकीमध्ये अनेक शहरांमध्येही मतदानाला गालबोट लागलं. मतदानाच्या ठिकाणी 2 गटात हाणामारी, ईव्हीएमची मोडतोड असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेत. जळगावमधल्या RR विद्यालयामध्ये बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरनं गोंधळ झाला. प्रभाग 5 मध्ये माजी महापौर विष्णू भंगाळे हे शिंदेचे उमेदवार आहेत, तर त्यांचा थेट सामना आहे अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्याशी. RR विद्यालयातल्या मतदान केंद्रावरती बोगस मतदार येत असल्याचा आरोप पाटील यांनी केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी सुमारे 40 जणांकडे ओळखपत्र मागितली. ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना मतदान करू दिलं नाहीच. शिवाय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या कथित बोगस मतदारांना धक्काबुक्की करत शाळेच्या गेटबाहेर काढलं. प्रभागामध्ये 3000च्या आसपास बोगस मतदार असल्याचा दावाही पाटील यांनी केला. धुळ्यातल्या एका मतदान केंद्रावरती ईव्हीएमच फोडण्यात आलं. प्रभाग क्रमांक 18 मधल्या मीरच्या मारुती प्राथमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडला. भाजप कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्र फोडल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला. या घटनेनंतर काही जण पोलिसांशी वाद घालतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. पोलिसांनी या प्रकरणी पुढची कारवाई सुरू केली. चंद्रपुरामध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल रात्री जोरदार राडा झाला. भाजप आणि बंडखोर अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. बंगाली कॅम्प परिसरामध्ये एका महिला कार्यकर्त्याचा विनयभंग झाल्याचा आरोप होता आणि त्यामुळे गोंधळ झाला. भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि बंडखोर अपक्ष उमेदवार अजय सरकार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलाय. नाशिकमध्ये आज दिवसाभरामध्ये वादावादीच्या अनेक घटना घडल्या. प्रभाग 24 मध्ये 2 उमेदवारांमध्ये झालेल्या वादानंतर कार्यकर्ते आपापसात भिडले होते. ग्रामदेव प्राथमिक शाळेमध्ये हा प्रकार घडला. अंबड पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केलं. तर सावतानगर भागामध्ये पैसे वाटप होत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाच्या बाहेर तुफान गर्दी झाली. भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि जमाव पांगवला. विरारमधल्या मनवेलपाडा भागामध्ये बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवरती भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बूथवरचे कार्यकर्ते मतदारांना स्लिप देताना मतदान कसं करावं हे सांगत होते. मात्र त्यावर आक्षेप घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मतदान यंत्राची प्रतिकृती दाखवून आपल्या पक्षाला मतदान करायला सांगत असल्याचा भाजपचा आरोप होता. यावरून दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. वातावरण काही काळ तापलं होतं. बहुजन विकास आघाडीने मात्र आरोप फेटाळले होते.
काय सांगाल? पोलिंग बूथवर एक गडबड झाली होती, काय नक्की गडबड आहे? काही गडबड झालेली नाही. आमचे या ठिकाणी पोलिंग बूथ आहे, त्या बूथवरती 4 लोक आमचे बसलेले आणि एक साधा पुठ्ठा आहे, त्याच्यावरती मतदान लोकांना कसं करायचे. ह्या 2 मशीन आहेत, बरोबर आहे. या 2 मशीन आहेत. मुंबईमध्ये बोगस आणि दुबार मतदारांना रोखण्यासाठी मनसे आणि ठाकरे सेनेनं भगवा गार्ड तैनात केलेत. हे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये सुद्धा वादाचे अनेक प्रसंग आज घडले. बोरिवलीच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये काही भगवा गार्ड्स जे होते त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रापासून दूर जायला सांगितलं, त्यामुळे वाद झाला. शेवटी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आणि बोरिवली पोलीस ठाण्यातही नेलं. भाजप नेत्यांनी मात्र या भगवा गार्डची खिल्ली उडवली आहे. ठाकरेंचे भगवे गार्ड्स मानखुर्द गोवंडीमध्ये दिसत नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. त्याचवेळी कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही ठाकरेंच्या या भगव्या गार्ड संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. बघूयात. ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही. मालवणीला वगैरे दिसली नाही. अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे. सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करा. सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही. तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे. आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील. मुंबईने कुठलीच दहशत खपवून लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. आणि मला एक सांगा, दुबार मतदार म्हणतात ते, त्यांच्या जो काय दुबार मतदाराचं काय माहिती आहे त्यांना. आम्ही घेऊ, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर. पण हे कोणचं आम्ही मारामाऱ्या करू, म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे हा करता प्रयत्न आहे. भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि गोंधळ माजला. दोन्हीकडचे कार्यकर्ते हमरी तुमरीवर आल्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावही झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आणि या सगळ्या राड्यांमध्ये आणखीन एक भर पडली, ती वसई विरारमध्ये झालेल्या राड्याची, ज्याची बातमी आपण 0 आवरच्या सुरुवातीलाच पाहिलेली होती. आता आपण जाऊयात मीडिया सेंटरकडे आणि आज जो आम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावरती रिॲक्शन्स काय आलेल्या आहेत, प्रतिक्रिया काय आल्या आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूया. आजचा आमचा प्रश्न, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये कोणता पक्ष सर्वात मोठा ठरेल असं वाटतंय? भाजप, शिवसेना, ठाकरेंचे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 4 पर्याय आहेत. याच्यावरती प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया आपण बघतोय. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. या निवडणुकीत झालेल्या आघाड्या, बंडखोरी आणि स्थानिक नेतृत्व यामुळे निकाल सर्वांनाच धक्का देणारे ठरू शकतात. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे. सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक कुठल्याही थराला जाऊन जिंकायचीच असा चंग बांधलाय, त्यामुळे विरोधकांनी पराजय स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी असं त्यांचं मत आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया किरण कुटे पाटील यांची आहे. नुसता मराठी माणूस म्हणून काही होत नाही. ठाकरेंनी मोठ्या बिल्डरला जमिनी देऊन मोठ्या इमारती उभ्या केल्या. मराठी माणसांना एवढ्या किमतीची घरे परवडतील का? युट्यूबवरची पुढची अनिल पवार यांची प्रतिक्रिया आहे. मुंबई आपली आहे, आपली आणि आपलीच राहिली पाहिजे. फेसबुकवरनं संदीप घोलप म्हणतायत, सगळ्यात जास्त मतदान हे ठाकरे बंधूंना होणार आहे आणि त्यांचेच उमेदवार जास्त निवडून येतील. इंस्टाग्रामवरनं कृष्णा कुणकर म्हणतायत, आतापर्यंत फक्त भाजपवरच विश्वास होता, पण आता मराठी भाषेला डावललं जात आहे, मग आतापासून ठाकरे सरकार. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलेला आहे. आजचा आमचा जो प्रश्न होता त्याला एकूण 1,66,000 मतं आलेली आहेत आणि या मतानुसार ठाकरेंचे पक्ष हे सर्वात मोठा पक्ष ठरतील. दोन्ही पक्ष मिळून
त्याच्या खालोखाल भाजप आणि शिवसेना, त्यानंतर काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी 5 आणि 3% अनुक्रमे. पण 61% लोकांना असं वाटतंय की ठाकरेंचे 2 पक्ष हे सर्वात मोठी ही आघाडी ठरेल किंवा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या निकालाचा दिवस आहे आणि त्याचं लाईव्ह कव्हरेज एबीपी माझावरती थेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय, तेव्हा पाहायला विसरू नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.